जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, आज समाजामध्ये पूर्वी गरिबी होती. माणूस गरिबी आपल्याला नको आहे. माणूस कष्ट करतो, घर गाडी बंगला शेती ओढतो, पोटाला अन्न खात नाही, रात्रंदिवस कष्ट करतो आणि एक दिवस मरून जातो. बघा, त्याच्या जीवनाची तो कधी अपेक्षा करत नाही. आणि जे धन कमवून ठेवतो, तर जे धन आहे ते धनाला जे मागचे वारसदार राहतात, मुलं मुलगी नातू पंतू मुलीचे मुलं, आणि मग आज समाजामध्ये काय झालेले, आम्हाला कष्ट नको आहे, काम नको आहे, फुकट धन कुठं मिळेल. आज धंद्यामध्ये प्रत्येक धंद्यात कॉम्पिटिशन झालेलं आहे, शेतीत कॉम्पिटिशन झालेलं आहे, आणि आजचं राहणीमान आलिशान झालेलं आहे. खर्च परवडत नाही, आणि तो खर्च भरून काढण्याकरता काय पाहिजे, धनाची गरज आहे. आणि मग काय करतात, फुकट धन कसं मिळेल. आणि मग आज शासनानं कायदा काढलेला आहे का बापाच्या प्रॉपर्टीवर मुलीचा अधिकार, मुलाचा अधिकार, आणि मुलीच्या मुलाचा मुलींचा अधिकार. कशा करता, या काँग्रेस सरकारनं 1994मध्ये कायदा काढला आणि 2005मध्ये अंमलात आणला. कशा करता, लोक मत मिळवण्याकरता, महिलांचे मतं मिळवण्याकरता. आणि आज शासनानं कायदा काय काढलेला आहे, महिला, लाडकी बहीण आणि ज्येष्ठ नागरिक आपल्याला मत मिळावा म्हणून हा पैसा काढला. आणि इकडं काय करतात, आज शेतकऱ्यांना ईडी लावून राहिलेत, प्रत्येकावर टॅक्स बसवला. हा टॅक्स इकून घ्यायचा आहे आणि इकडे या लोकांना इकडे द्यायचं आहे. आणि मग ह्या प्रॉपर्टी करता, मग ही प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे, आणि मग कोर्टात दावा लावतात. आणि मग कोर्टामध्ये दावा लावल्यानंतर त्यांच्या आपसामध्ये पैसा जातो, भांडणं होतात, मारामाऱ्या करतात, एकमेकाचे खून करू राहिले. जोनी कमवलं तो पोटाला खात नाही, तो निघून जातो. आणि मग जे मागचं धन राहिले त्या धनाकरता माझी स्वतःची हीच परिस्थिती आहे की मी गरिबी काढली, पोटाला अन्न खाल्लं नाही. आजही तळ्याच्या मेला प्रॉपर जमीन तयार केलेली, 60 वर्ष कष्ट केले, माझं वय 74 चालू आहे, आणि कष्ट करून जमीन तयार केलेली. आणि या जमिनीमध्ये आज बहिणीचे नाव असतातच, आणि नाव असल्यामुळं आम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे, फुकट प्रॉपर्टी पाहिजे. आणि आज सगळे धाव घेऊ राहिलेत. म्हणून पोटाला मारू नका, अति कष्ट करू नका. जेवढं आपल्या पोटाला मिळेल तेवढंच करा, आणि जास्त कष्ट करायच्या मागं लागू नका. आणि धन ही जास्त कमवलं, तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. तुकाराम महाराजांनी व्यापार केला, व्यवसाय केला, शेती केली. शेवटी त्यांचं जे धन होतं त्यांचं दुष्काळ पडला आणि सावकारी पाण्यात वयात टाकून दिला. आणि मग गरिबी काढली. ते सगळे देव बोलत होते. मग लोकांनी सांगितलं, बा तुकाराम महाराजांनी गरिबी काढली, मग देवाकडं धन का नाही मागितलं. तर तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. पैसा फुकट कसा मिळेल, आणि फुकट पैसा मिळण्याकरता कष्ट नको आहे. म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेंनी स्वाध्याय सुरू केलेला आहे. स्वाध्यायामध्ये काय आहे, नकोच मजला तुमची भाकर, देव पुरवितो भवनी साकर. कोणाचं मी फुकट घेणार नाही, कोणाला फुकट देणार नाही. ही प्रवृत्ती आज समाजामध्ये नाहीशी झालेली आहे. मला फुकट कसं मिळेल, आणि फुकट मिळण्याकरता लोक काय करतात, भांडणं करतात, झगडे करतात, कष्ट नको आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, काय धन मागितलं नाही. बघा, एक सावकाराने काय केलं, त्यावेळेला जमिनीला महत्त्व नव्हतं, आणि मग ते काय करायचे, जमीन देऊन टाकायची. एक गरीब माणसाला, तिला 2 मुलं होती, त्या बाईचा नवरा मेलेला होता, आणि त्या बाईला ती जमीन दिली. त्या बाईला जमीन दिल्यानंतर तिची मुलं लागली, त्यावेळेला आवत नव्हतं, असे ढेकळं काढून ठेवले, पाऊस पडला, थोडं धान्य टाकलं तर ते उगायचं.
ते ज्या वेळेला खोदायला गेले दोन्ही मुलं, त्याला धन सापडलं, हंडा. पूर्वी बँक नव्हत्या. पूर्वी काय करायचे, पाया धन भरायचं आणि जमिनीत गाडून ठेवायचं, काय कोणाला माहीत नाही. आणि मग त्या मुलांना विचार केला, ह्या धनामध्ये आता 2 वाटे होणार आहे. त्यांनी भावाच्या डोक्यामध्ये काय घातलं, टिकाव घातला, भाऊ मारला. तेवढ्या वेळात आई भाकर घेऊन आली आणि आईनं काय केलं, चला बा भाकर खायला. त्यांनी आईला जवळ केलं, आई मारून टाकली. आई मेली, भाऊ मेला, दोघे पुरून टाकले. आता हांडा घेऊन जर घरी जावा तर वाटात लोक विचारतील, काय आणलंय. आज समाजात परंपरा आहे, तुम्ही काही करा, लोक तुमच्याकडे लक्ष देतात. कावळा जसा झाडावर बसतो आणि कुठं काय पिंड आयतं पिंड बघतो, तसे आजचे लोक कोण काय करतंय याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. आपण काय करतोय या कोणाला कळत नाही, पण दुसरा काय करतोय याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. आणि मग रात्र होऊन दिली, 4 जण चोर चोरी करायला आले होते. चोरांनी काय केलं, विचारलं काय रे, म्हण पाणी. कुठं, म्हण मजुरांना. एवढं रात्रीची, ठेव खाली, खाली ठेवलं. बघितलं काय त्याच्यात धन होतं. त्यांनी मुंडकं उडावलं आणि मुंडकं उडावल्यानंतर खाली राहिलं धन. चाले घेऊन. मग म्हणा आता असं करा, थोडं उजाडलं ना, मग गावातून नाश्ता पाणी करून आपण वाटणं करू. हे नाश्ता आणायला काहीतरी गेले. त्यांनी काय केलं, आता आपण कसं करू, निमं नाश्त्यामध्ये विष घालू, निमं आपण घेऊ. तिथे गेलो, ते खातील वेगळं, आपण खाऊ वेगळं, 2च वाटे होतील. तिथे गेले, इकून यांनी काय विचार केला, ते जवळ आल्यानंतर यांनी काय ठरवलं, आपण काय करू, त्यांना मारून टाकू. यांनी बंदुकीच्या गोळ्याने दोघे मारले. आता यांना काय माहिती आहे विष घातलेले, यांनी ते विषाचंही खाल्लं आणि ते खाल्लं, ते मरून गेले. बघा, भाऊ मेला, आई मेली, 4 जण मेले. खाली कोण राहिलं, फक्त धन. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. तसं आज समाजामध्ये जे प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आणि तो जो ज्याने कमवलं तो मरून जातो, राहिलेल्या प्रॉपर्टी करता काय करू राहिले, झगडे भानगडी कलह हो राहिले. का हो राहिले, मला फुकट कसं मिळेल, माझं घरचं भागत नाही, मला एन्जॉय करायचं आहे. मग फुकट करण्याकरता काम नको, धाम नको, व्यवसाय नको, काही नको, फुकट कसं मिळेल. साऱ्या जगाचे फुकट आहे. आणि फुकट मिळण्याकरता जो पोटाला मारतो, पोटाला खात नाही, आयुष्यभर कष्ट करतो, तो मरून जातो, त्याला भान राहत नाही. आणि मागची जी पर्याय आहे ना, त्या धनाकरता काय करतात, एकमेकाचे खून करू राहिले, कोर्टाच्या दारामध्ये भांडणं करू राहिले आणि वकील लोक पोट भरू राहिले. म्हणून आपल्या पोटाला लागेल एवढंच कमवा, जास्त कमवायच्या मागं लागू नका. आणि राहणीमान कसं ठेवा, साधं ठेवा. साधं राहणीमान जर असलं तर त्याला खर्च कमी लागतो. आलिशान राहणीमानामध्ये खर्च जास्त येतो. म्हणून मोजका खर्च करा, काटकसर करा आणि जास्त कमवू नका, म्हणजे मागची लोक काय भांडणार नाही. हे पटलं असेल तर याला क्लिक करा, सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.